मागचं व्याख्यान संपवताना म्हणालो की ज्ञानदेवांनी ज्यांचं वर्णन केलंय, सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे, हे ज्ञानदेवांनी जे सांगितलं की हा निवृत्तीदास सांगतोय की मला अशी स्थिती प्राप्त झाली की मला कुठल्या इच्छा राहिल्या नाहीत आणि जी इच्छा करावी ती पूर्ण होईल असा आत्मविश्वास माझ्या मनात आला. जसा काही चिंतामणीच आहे आपल्याजवळ, आपली इच्छा पूर्ण करणार आहे. तर हे श्री निवृत्ती शब्द आलाय, ज्ञानदेव म्हणे, त्यांचा संदर्भ आहे की गुरुकृपेने मी पूर्ण काम झालं आणि पूर्ण काम झाल्यावर जी इच्छा करीन ती पूर्ण होईल अशी सिद्धी मला प्राप्त झाली आणि माझी मनाची वृत्ती सदा विजय वृत्ती अशा अवस्थेत मी पोहोचलो. तर मी तुम्हाला एक सांगितलं की एक मित्र असतो आपला नेहमी सोबत आणि तो म्हणतो की हा सगळ्या गप्पा आहेत, असा प्रत्यक्ष मनुष्य तुम्ही पाहिलाय का आयुष्यात? तर मी राजेंद्र म्हणेकर उत्तर देतो की होय, मी पाहिले, माझे गुरुजीच मी पाहिले. तर त्या गुरुजींची ही वर्णन करणारी बंदिश कशी झाली, तर त्यांची एक बंदिश आहे ती त्यांनी ऐकवली आणि शिकवली पण. तर ती बंदिश बघा काय म्हणते. तपत जपत गुरु नाम, तपत जपत गुरु नाम, तपत जपत गुरु नाम, रटत रटत काग काम, रटत रटत काग काम, तपत जपत गुरु नाम, तपत जपत गुरु नाम. भास्कर किए रीत भात, भास्कर किए रीत भात, कृष्णदास रंग बरसे, कृष्णदास रंग बरसे, गुनीदास आशीष से, गुनीदास आशीष से, सुर गंगा बहलाए, सुर गंगा बहलाए, तपत जपत गुरु नाम, तपत जपत गुरु नाम. ते त्यांच्या गुरुजींचं वर्णन करतायत आणि आपली जी पद्धत आहे गाण्याची ती कुठून आली ते सांगतायत. तर ते भास्कर बुवांचं नाव घेत आहेत. भास्कर बुवांना त्यांनी पाहिलेलं नाही, जसं आपण ज्ञानदेवांना पाहिलेलं नाही. आपले गुरुजन आपण पाहिलेलेच असतात असं नाही, पण आपण त्यांच्याबद्दल ऐकलेलं असतं आणि त्यांच्यापासून जी विचारधारा आली तिचे आपण आस्वाद घेत असतो आयुष्यात, त्याच्यातून आपण शिकत असतो आणि तिचं जमेल तितकं वहन हा प्रत्येक मनुष्य करत असतो. तर अशा ज्या विचारधारा असतात त्यातली एक भास्कर बुवांची विचारधारा आहे. ती विचारधारा काय म्हणते, तर त्यावेळेला ज्या वेळेला भास्कर बुवा गाणं शिकले तर त्यावेळेला अमुक एक घराण्याचा गवे असं असायचं आणि त्याला अभिमान असायचा. का असं झालं होतं? कारण गाणं जे होतं ते सामान्य माणसाचं नव्हतं. सामान्य माणसाने गाणं शिकणं ही काही त्यावेळेला सहज शक्य गोष्ट नव्हती. तर गाणारी म्हणून घराणीच होती, म्हणजे त्यांच्या घरात गाणंच. जसं कुंभाराचं घर असावं, जसं लोहाराचं घर असावं, की त्यांच्याकडे तीच क्रिया मागचे कित्येक जन्म त्यांनी तेच करत आले आणि ह्याच्या पुढेही करतील अशी व्यवस्था समाज रचनेमध्ये होती. तशी गाणाऱ्यांची घराणी होती आणि ती घराणी गावोगावी विखुरलेली होती आणि त्यांची ओळख ही गावांवरून पडली. नंतर की ग्वाल्हेर घराणं, मग आग्रेवाल्यांचं आग्रा घराणं, जयपूर घराणं, पंजाब घराणं, अशी वेगवेगळी घराणी. आणि मग ते लोक मुंबईला येऊ लागले, कारण मुंबईला
धनिक लोक एकवटू लागले, मोठी नगरी झाली आणि कलावंतांना आश्रय देणारी, कलावृद्धी करणारी अशी ती नगरी झाली. तर तिथे सगळ्या भारतातनं गवई यायला लागले. आपकी पहचान क्या है? तर मग आपली ओळख सांगा म्हटलं तर हम ग्वाल्हेरवाले आहे, अशी अशी ओळख. ग्वाल्हेर गालवाले म्हणजे हद्दू हस्सू खानच्या घराण्यात, म्हणजे जैविकदृष्ट्या जी विचारधारा चालत आली होती ती विचारधारा, मग ती आग्र्याचे घग्गे खासाहेब आले आणि ते ग्वाल्हेरमधून शिकून गेले आणि त्यांनी एक नवीनच पद्धत गाण्याची रुजवली. आणि मग ती त्यांच्या घरातले किंवा त्यांच्या नात्यातले असे जे मंडळी असतात त्यांनाच ते विद्यादान करणार. कोणी गेला की त्याला विद्या मिळत नव्हती. असा कोणीतरी आला की त्याला ती विद्या दिली अशी ती विद्या नव्हती. त्यातून शिष्य मग आलाच बाहेरचा तर मग त्याला पारखून घ्यायचा वगैरे असं होतं. तर त्या काळात भास्कर बुवा ग्वाल्हेर घराण्याचे मोहम्मद हुसेन खाँ साहेब म्हणून बडोद्याला सयाजीराव गायकवाड यांच्या पदरी नोकरीला होते. त्यांच्याकडे त्यांनी शिकायचं असं ठरवलं आणि गुरुगृही जाऊन राहिले. आता हा ब्राह्मण मुलगा ते मुसलमान, ह्याचा आहार वेगळा त्यांचा आहार वेगळा. आणि आधी ते आले वशिल्याने, म्हणजे तिथली जी कोण प्रतिष्ठित मंडळी, राजेसाहेब स्वतः अशांच्या मध्यस्थीने. हे राजगायक म्हणजे ह्यांना राजाज्ञा पाळली पाहिजे की ह्याला शिकवायचं गाणं म्हणून. मग ते इतकं काहीतरी पण सोपं नाही. मग त्याला घेतला, स्वीकारला, पण शिकवायचं काही नाव नाही. आणि मग गुरुपत्नी पण त्याच्यात सामील ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तिला वाटायचं आपल्या मुलांनाच आपल्या नवऱ्यानं विद्या दिली पाहिजे. मग काय, मग जेव्हा थोडंसं काहीतरी शिकवल्यासारखं करायचं म्हटलं तर करायचं. मग गुरुपत्नीने हाक मारायची आणि म्हणायचं त्याला, जा जरा बाजारात जा आणि मटण घेऊन ये. अरे बापरे, हा मुलगा लहान, बटुतो ब्राह्मणांच्या भाषेत, शेंडी बिंडी ठेवलेला, धोतर, त्याचं काय वेश सगळा ब्राह्मणी वेश त्याचा, आणि हा मुलगा बाजारात मटण आणायला. पण भास्करला काही वाटायचं नाही, गुरु सेवा केलीच पाहिजे. आपल्या कालच्या पर्यंतच्या व्याख्यानांमध्ये, विशेषतः शेवटच्या 2 वाक्यांमध्ये काटे कुठे लागतात. एकदा प्रचलित रस्ता जगायचा सोडला की काटे कुठे लागतात. भास्करनी ठरवलं असतं की आपली भिक्षुकी करून जगायचं, तर काय होतच. त्याला कुठल्याही वेधशाळेमध्ये कुठल्याही गुरुजींनी घेतलं असतं, पुढे तो पौरोहित्य करत जगला असता. जे काही मिळाली असती ती दक्षिणा, लग्न झालं असतं, सगळं झालं असतं व्यवस्थित. जे काही गरिबी, श्रीमंती, दारिद्र्य जे काही त्याच्या नशिबात असेल त्याप्रमाणे त्याला मिळालं असतं. पण त्याला ही संगीताची ओढ लागली आणि संगीत विद्येची ओढ लागली. विद्येची ओढ लागली ते हे गुरुजी सापडले. हे फार मोठं गवई ग्वाल्हेर घराण्याचे. आता ह्यांनी विद्या आपल्याला द्यावी तर कशी द्यावी, त्यांना त्यांचा प्रश्न. कारण विद्या घराच्या बाहेर द्यायची नाही हा त्यांचा कायदाच होता. शतकानुशतक तो कायदा ते कसे मोडणार. बरं, तो कायदा पाळायची जबाबदारी काही त्यांच्या एकट्यावर नव्हती, ती सपत्नीक पार पाडायची. मग त्या बाईनं काय करायचं, ह्याला रोज मटण आणायला पाठवायचं आणि हा बिचारा मुलगा भर उन्हात जाईल अशी व्यवस्था आहे. आणि ते काही जवळ नव्हतं, काही मैल चालून जावं लागायचं. ते 2-2.5 तास जायचे या कार्यक्रमात. तोपर्यंत मुलांची शिकवणी उरकून जायची. आता भास्करच्या हे लक्षात आलं की हे असं घडतंय आपलं, परंतु आपल्याला काय ह्याच्यातून सुटका आहे. बरं, केवळ ब्राह्मण होता म्हणून त्याला शिकवत नव्हते असं पण नाही बरं का. म्हणजे घरातच विद्या द्यायची हा मुख्य मुद्दा. त्याची जात वर्ण हा विषय नाही, धर्म हा विषय नाही. कारण अल्लाउद्दीन खाँ साहेबांचं पहा चरित्र, त्याच्यातही हीच गोष्ट आहे. ते ज्यांच्याकडे विद्या मागायला गेले त्यांनी तिला हाकलून. मग हा काय करत राहिला, तर हा त्यांचे रोज जोडे पुसून ठेवायचे आणि हीच सेवा त्याची. त्यांचे रोज जोडे पुसून ठेवायचे. बाकीही कामं तो घरात काय पडत असेल, झाडपूस करत असेल, पण त्यांचे जोडे तो आवर्जून पुसायचा. आणि खाँ साहेबांना पत्ता नाही, काही वर्ष गेली
मग त्यांच्या केव्हा तरी लक्षात आलं की गेली काही वर्ष कोणतरी आपलं जोडे पुसतं. मग त्यांनी चौकशी केली की माझे जोडे रोज कोण पुसतं. मग ते म्हणे तो मुलगा नाही का तुम्ही हाकलून दिला होता तो पुसतो. असं होय, अरे बापरे. मग त्यांना पटलं की ह्याची काय विद्यार्जनाची जी काही इच्छा आहे ती प्रचंड आहे. ह्याला जर आपण विद्या दिली नाही तर आपल्याला पाप लागेल, हे चूक आहे, असं नाही घडलं पाहिजे. मग त्यांनी त्याला विद्या दिली. तर असे भास्कर बुवा. तर भास्कर बुवांची काय कथा, तर ती रोज हे असं आणायला पाठवायची. लोक बघतायत, पण तो काही मनाने आपण ब्राह्मण जातीचे आहोत तेव्हा मटणाच्या बाजारात जायचं नाही असा विचार करणारा नव्हता. तो असा विचार करणारा होतो की मी गवई जातीचा आहे आणि विद्या मिळवलीच पाहिजे आणि विद्येकरता जे लागेल ते मला करायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये काही तडजोड होऊ शकत नाही. या खासाहेबांकडे आपण शिकायचंय. सोपा विषय. जीवन म्हटलं तर खूप सोपं आणि म्हटलं तर खूप अवघड आहे. बघा आता ही 2 बंदिशी मी तुम्हाला ऐकवल्या. तर जी दुसरी बंदिश आमच्या गुरुजींनी केलेली ऐकवली की भास्कर की ये रीत बात सांगणारी, तर ती बंदिश ज्या तालात आहे आणि जितकी सोपी आहे म्हणायला तितकीच ती माझ्याकडून झालेली जी बंदिश हो मोरे गुरुरान तशीच आहे, त्याच तालात. आणि त्यांच्यातले शब्द सुद्धा उसने घेऊन केलेली आहे. म्हणजे काय सगळं असंच असतं, ते गुरुजींचंच घ्यायचं आणि गुरुजींबद्दल बोलायचं आणि त्यांचं गाणं गायचं. तर असं आहे, ती विचारधारा असते, ती आपण स्वीकारायला पाहिजे. तर अशा त्या 2 बंदिशी दाखवल्या. मुद्दा म्हणून सांगतोय की सोपी पाहिजे बंदिश, असं एक सूत्र आहे. रामभाऊंच्या गाण्यातलं एक सूत्र आहे, बंदिश शक्यतो सोपी असावी. खूप लोकांना वाटतं आपली बंदिश फार अवघड करावी किंवा गाणं पण फार अवघड करावे, अवघड करण्यात बुद्धी घालवावी आपली. रामभाऊंचं असं नाही आहे. सोपं करण्याकडे कल, सगळा कल सोपं करण्याकडे. इतरांना ते कठीण वाटू दे, पण आपला प्रयत्न हा सोपं करण्याकडे. आपल्या बंदिशी अशा पाहिजेत की ज्या गाता आल्या पाहिजेत, म्हणजे पुढे काम करायचंय. बंदिश हेच काही काम नव्हे. बंदिश गायल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आलाप तानादी प्रकार करायचे ते करायला अनुकूल भूमी निर्माण करणं हे बंदिशीचं काम आहे. बंदिशच जर अतिशय कठीण असली तर त्याला शोभेशी आपली पुढची क्रिया घडेल की नाही हे मनुष्य सांगू शकत नाही. तर आणि हे गुरुजींनी आपल्या कृतीने पण दाखवून द्यायचं असतं. काही बोलूनच दाखवलं पाहिजे असं नाही. त्यांनी काही मला हे बोलून दाखवलं असं मला आठवत नाही, पण त्यांची कृती सांगते, ही बंदिश सांगते की साधी सोपी बंदिश करायची. आपल्या भावना कशा आहेत आपल्या गुरुजींबद्दल, की ही रीत भात जी आहे ती भास्कर बुवांची. भास्कर बुवांच्या जीवनातून आपण काय काय शिकलो, तर पहिलं म्हणजे गुरुसेवा. रामभाऊंनी पण केली. आमचीच पिढी अशी आहे की ज्यांना गुरुसेवा करून विद्याप्राप्ती करावी लागली नाही, परंतु रामभाऊंच्या पिढीपर्यंत गुरुसेवा करूनच विद्या त्यांनी केली आणि आम्हाला असं भरलेलं ताट समोर आणून ठेवलं. आता बघा तुम्ही किती ग्रहण करताय. म्हणजे या अर्थाने आम्ही म्हटलं तर फार भाग्यवान आमची पिढी की गुरुजींपर्यंत जाणं हेच काय ते कष्ट म्हणायचे. गुरुजींकडे गेल्यावर मग त्यांनी दिलं आकलून, आज मला कंटाळा आला. असं आमच्या आयुष्यात माझे दोन्ही गुरुजी, कानेटकर गुरुजी, रामभाऊ मराठे, असला प्रकार कधी झाला नाही. आज मला जरा बरंच वाटत नाहीये, तू येऊच नको ना आज. अरे तो शिष्य लांबून आलाय, त्याला शिकवलं पाहिजे. आमचे रामभाऊ तर तयारच असायचे. आमच्या गुरुपत्नीने एक दिवशी सांगितलं, तुम्ही यायच्या आधी अर्धा तास म्हणाल्या आता नाही आला, आता नाही आला. आता 3ची वेळ दिली तर आम्ही 2:30ला कसे जाऊ त्यांच्याकडे. पण इतकं शिष्यांवर प्रेम. म्हणजे आता आम्ही शिष्य सुद्धा काही, माझ्यासारखा शिष्य तर फार मोठं कर्तृत्व गाजवणार नव्हता संगीतात, तरी पण तो शिकायला येतो तर त्याला शिकायला मिळालं पाहिजे. भास्कर बुवांना जसा त्रास सहन करावा लागला आणि थोडंसं कौसात असं सुद्धा की आपल्याला जसा त्रास सहन करावा लागला तसा आपल्या शिष्याला करावा लागू नये अशी मायाळू वृत्ती होती. तर भास्कर बुवा ते मटण वगैरे आणत, मग पुढे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे सगळं मुद्दा म्हणून चाललंय,
मग ते रात्री त्यांच्या शिष्यांची खास तालीम चालायची. खासाहेब शिकवायचे अंधारात आपल्या मुलांना. मग हे घराच्या बाहेर जाऊन गुपचूप बसायचे आणि मग विद्या मिळवायची. पुढे मग गुरुसेवेचं आज सांगत नाही, एक टोकच गाठलं भास्कर बुवांनी. त्यांच्या गुरुपत्नींचे कपडे अवघड काळातले धुतले. बोलून गेलोच बघा शेवटी, परंतु हे त्या बाईच्या मनाला लागलं त्या दिवशी की हे ह्या मुलाला आपण तागडवलंय, विद्या मिळू दिली नाही. आणि त्यांनी अशी सेवा आपली केली की ती आपल्या घरातल्या सुद्धा कोणी केली नव्हती. आपण आजारी असतो, आपल्या कपड्यांना कोणी हात नसता लावल्या अशा कपड्यांना, आणि हा मुलगा आपले कपडे धुतले त्यांनी. हे तिचं जे स्त्री हृदय होतं, मातृ हृदय होतं, ते त्या क्षणी एकदम जागरूक झालं आणि तिने फरमान सोडलं आपल्या नवऱ्याला. आणि गमतीत सगळेजण म्हणतात बायकोच्या पुढे कोण नवरा जातो, पण बघा इथे पुरावा आहे. तिने फरमान सोडलं, भास्करला शिकवाल तरच जेवायला मिळेल, नाही तर जेवण नाही. आजपासून आपल्या घराचा कायदा मी पाळतच होते, पण हा नवा कायदा आपल्या घरात. मग भास्करला विद्या दिली, ती इतकी दिली आणि घेणारा असा होता. 6 वर्षात सगळी फैज मोहम्मद खासाहेबांची विद्या भास्कर बुवांनी मिळवली. मग आता काय शिकायचं? मग फैज मोहम्मद खासाहेब म्हणाले, बाबा माझ्याकडची विद्या झाली, पण आग्रेवाले नथन खासाहेब म्हणून आहेत, त्यांच्याकडे तू जा, त्यांच्याकडे विद्या कर. असे मोठे गुरु, मोठ्या गुरुजींचं लक्षण आहे. गुरुपदाला जे पोचलेले असतात त्यांचं हे लक्षण आहे. विजयवृत्ती असते त्यांच्या मनोरथात. ते म्हणतात जा त्यांच्याकडे शिकायला, माझा शिष्य तू असणारच आहेस. आपलं जे काही नातं जुळलं ना त्याला कोणी धक्का लावणार नाही. तू दुसऱ्याकडे शिकलास म्हणजे माझ्या स्थानाला धक्का लागेल, इतका कच्चा मी पण नाही आणि तू पण तसा नव्हेस. कारण तू जर तसा असतास धक्का लावणारा, तर ही विद्या माझ्याकडून तुझ्यापर्यंत गेलीच नसती. ज्या अर्थी तुला माझी विद्या अवगत झाली त्या अर्थी तू माझा खरा शिष्य आहेस. तेव्हा तू अजून विद्या करावीस असं मला वाटतं. ग्वाल्हेर घराण्याची विद्या मी तुला दिली, तू आता आग्रा घराण्याची विद्या कर. ते बडोद्यामध्येच असताना अल्लादिया खासाहेब 1 महिना तिथे येऊन राहिले होते. त्यांची परिस्थिती अशी झाली होती की फार मोठे गवईते आणि उंच पट्टीतला पांढरे 5 मध्ये गायचे आणि अगदी नेपाळपर्यंत सगळे राजा राजवाडे त्यांनी गाजवले होते, नाव मिळवलं होतं. पण झालं असं की एका राजाने ठेवून घेतलं आणि महिनाभर त्यांना भरपूर गायला लावलं. आणि ते पांढऱ्या 5 पट्टीत एवढ्या उंच पट्टीत गायल्यामुळे बिचाऱ्यांचा आवाज गेला आणि मैफिली करण्याची त्यांची जी क्षमता होती ती आवाजाकडून गेली. आवाज त्यांचा पहिल्यासारखा छान राहिला नाही. आणि आवाज हे माध्यम आहे आणि आवाजावर मैफिली होतात आणि मैफिली झाल्या तरच गवयाला जगायला धन मिळतं आणि तो कुटुंब चालवू शकतो. म्हणजे आवाजावर फार काही आहे. तर तो आवाज त्यांचा गेला. विद्या आहे, बुद्धी आहे, पण आता कुठेतरी स्थायी स्वरूपात आपल्याला नोकरी मिळाली तर आपण जगू. असं वय लहान 30 वर्षाचं वय. मग ते बडोद्यामध्ये आले. राजेसाहेब गुणग्राही आहेत, आपल्याला पण नोकरीला ठेवतील. पण राजेसाहेब म्हणजे काय, जरी ते असले तरी त्यांना व्याप काही संगीताचा व्याप नाही. संगीत हे एक छोटं अंग आहे मोठ्या राज्यकारभारातलं. ते मोठा संसार करतायत. आधीच त्यांच्याकडे राजगवई आहेत. आता त्यात नवीन अजून एक जागा निर्माण करायची म्हणजे बरेच लोकांमधून तो प्रस्ताव गेला पाहिजे, तो झाला पाहिजे. आधीचे जे राजगवई आहेत त्यांनी पण त्याला होकार भरला पाहिजे. तर तिथे एक मौला बक्ष नावाचे खासाहेब होते. तर त्यांचं सारखं लक्ष हेच असायचं की इथे दुसरा कोणी येऊन आपल्या जागेवर किंवा आपल्याला आसपास स्पर्धक होऊ नये. फैज मोहम्मद खासाहेबांचं होऊन गेलं होतं काम, परंतु अल्लादिया खासाहेबांचं काम त्या जमवलंच त्या खासाहेबांनी, मौला बक्ष खासाहेबांनी, की होऊच नये म्हणून. मग कोणीतरी सल्ला दिला त्यांना की खासाहेब तुम्ही कोल्हापूरला जा, तिथे तुमचं काम होईल, शाहू छत्रपती तुमचं काम करतील. मग पुढे ते आले इकडे आणि मग शाहू छत्रपतींच्या आश्रयाने ते
पुढे संगीतातलं कार्य करू शकले. त्या काळात भास्कर बुवांनी त्यांना ऐकलं होतं, त्यामुळे परिचय झाला होता. आणि गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे ते एकीकडे गेले नथ्थन खासाहेबांकडे. पूर्ण आग्र्याची विद्या त्यांना प्राप्त झाली. तिथेही पुत्रप्रेमाने त्यांना विद्या मिळाली. आता सिद्ध करायची गरज नव्हती भास्करला की मी कसा आहे, म्हणजे मी विद्या तुम्ही द्यावी असा मी आहे किंवा नाही याची परीक्षा फैज मोहम्मद खासाहेबांनी घेऊन झालेली आहे. आता नथ्थन खासाहेबांनाच इच्छा भास्करला शिकवावं, अशी गंमत. ते ती एक जोडी जमली गुरु शिष्यांची. मग नथ्थन खासाहेबांचं देहावसन झालं, पण त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं भास्कर अल्लादिया खासाहेबांकडे शिक, त्यांच्याकडची विद्या अपूर्व आहे. मग भास्कर बुवा पुढची 22 वर्ष स्वतःच्या मृत्यूपर्यंत भास्कर बुवा लवकर गेले, पण अल्लादिया खासाहेबांना दीर्घायुष्य होतं सुदैवाने, त्यामुळे मोठी विद्या तिकडून मिळाली. 3 घराण्यांची विद्या केलेला मनुष्य पहिलाच भारतवर्षाने पाहिला. तर ही रीतभात काय, तर रीतभात 2 आहेत. एक म्हणजे गाण्यातली रीतभात, जसं मी एक उदाहरण देऊन सांगितलं की रचना क्लिष्ट असू नये, बंदिशी क्लिष्ट गोष्ट असता कामा नये. जी काही क्लिष्टता करूनच दाखवायची असली की बाबा मला येते करता, कारण ते ऐकायलाही काही लोक आलेले असतात, तर त्यांना ती नंतर करून दाखवावी. आपल्या गाणं आपल्याला पुढे गायचंय, तासभर राग गायचंय, त्यात भरपूर आपली बुद्धी दाखवायची संधी आहे. पण मूळ जी बंदिश आहे ती सहज सोपी, सगळ्यांना आवडेल अशी, सगळ्यांना गाता येईल अशी, लोक उचलतील अशी बंदिश असली पाहिजे. बघा पारंपरिक ज्या बंदिशी आल्यात त्या अवघड नाही आहेत, त्या अर्थाने त्या गायला अवघड आहेत, परंतु बसवायला त्या अवघड नसतात. म्हणजे सूररचनेच्या दृष्टिकोनातून त्यात क्लिष्टता फार नसते, पण त्यांचा विस्तार करायचा म्हटला पुढे म्हणजे फार अवघड प्रसंग होतो. कारण मूळ इतकं सोपं करून ठेवलेलं असतं की पुढे त्याच्यामध्ये विस्तार सोपा करता तो अवघड होत जातो. काय पुढे गोष्टी घडतात. ज्या वेळेला संगीतावरची व्याख्यानं करायचं एक इच्छा आहे, ती जर का झाली अशीच ह्या व्याख्यानमालेसारखीच तर पूर्ण होत आली तर बघूया, त्याच्यामध्ये हा मुद्दा विस्ताराने मांडता येईल. पण असे आमचे रामभाऊ मराठे ही त्यांची रीतभात पाळणारे सांगीतिक दृष्ट्या आणि जीवनात सुद्धा आहे. तर त्यांची इच्छा की आपण मास्तर कृष्णरावांकडे गाणं शिकावं. जशी भास्कर बुवांना फैज मोहम्मद खानची गायकी, तशी यांना मास्तरांची. तर मास्तर फार प्रसिद्ध त्यावेळेला, विद्वत्ता आणि लोकप्रियता, रंजकता आणि मैफिली. बरं, प्रभात सिनेमामध्ये नुकतंच प्रभात सिनेमाचं युग सुरू झालं होतं आणि व्ही शांताराम त्याचे महर्षी आणि त्यांच्याकडे मास्तर, आणि तिथे सिनेमा गोपाळकृष्ण रामभाऊ आधीच कामं करत होते बालनट म्हणून. इतर अनेक सिनेमात चांगला गाणारा मुलगा मिळाला होता, त्याला घेऊन अनेक सिनेमे अनेक लोकांनी केले होते. पण ह्यांची इच्छा की आपण प्रभात कंपनीत काम करावं. का प्रभात कंपनीत काम करावं, तर व्ही शांताराम आहेत म्हणून. कुठलं काम करावं, रामभाऊ म्हणतात प्रभात कंपनीत मी झाडूवाल्याचं काम सुद्धा करायला तयार होतो. म्हणजे व्ही शांतारामच्या आसपास राहायला मिळालं तरी चालेल, सिनेमातच काम दिलं पाहिजे असं नाही, गायला काम दिलं पाहिजे असंही नाही, पण त्या श्रेष्ठ व्यक्तीच्या सहवासात राहायला मिळावं म्हणून त्यांची जी काही सेवा करावी लागेल ते सुद्धा काम चालेल. पण गुण होते अंगात, आणि पारखी लोकही असतातच समाजामध्ये. त्यांनी तो इतर ठिकाणी काम केलेला राम मराठे छोट आहे, गोपाळकृष्णाच्या भूमिकेत उभा केला, तिथे मास्तरांचा सहवास, त्याच्याशिवाय मास्तरांच्या मैफिली इकडे तिकडे ऐकलेल्या, आणि गळ्यात जे मास्तर जाऊन बसले त्यांच्या, की मास्तरांची जागा गळ्यातून निघायला लागली त्या मुलाच्या. आता मास्तरांसारखा गातो ही गोष्ट खरी आहे, पण मास्तरांकडे काही तो शिकलेला नाही, आणि त्यालाही कळते लहान असला तरी की हे सगळं आपण ऐकून गातोय, आपल्याला शिकून गायचंय. ऐकून गाणाऱ्यांपैकी आपण नव्हे. आपण भास्कर बुवांची परंपरा चालवायची. लहान मुलांचं मन फार असं कसं असतं की रुजेल चांगलं बीज रुजतं तिथे चटकन. भास्कर बुवांची कीर्ती तेव्हा सुद्धा
जबरदस्त होती. भास्कर बुवा जाऊन 10 वर्षच झाली होती आणि भास्कर बुवांसारखा गवई झाला नाही असं प्रत्येक गवई म्हणत असते त्या काळचा, प्रत्येक श्रोता म्हणत असते त्यावेळेचा आहे. त्या भास्कर बुवांचे मास्तर कृष्णराव हे पट्ट शिष्य, बालगंधर्व हे पट्ट शिष्य, यांच्याकडे शिकायला मिळालं पाहिजे, म्हणजे आपण सर्वोच्च विद्या प्राप्त करणारे होऊ, हे रामभाऊंच्या मनात. प्रभातचा गोपाळकृष्ण झाला, तिथे केशवराव भोसले होते, चुकलं, केशवराव भोळे होते, स्वतः व्ही शांताराम होते. ते लोक म्हणायचे मास्तरांना, मास्तर राम फार गुणी आहे, त्याला काहीतरी शिकवा. पण मास्तर त्यावेळेला वेगळ्या विचारात होते. म्हणजे आपण आपली विद्या द्यायची असते ह्याची जाणीव, मास्तरही तरुणच होते आणि त्यांच्यावरती ही मोठी जबाबदारी. एकाच वेळेला बालगंधर्वांच्या नाटकाचा सगळा सांगीतिक संसार आपण कल्पना करू शकणार नाही, फार मोठा संसार बालगंधर्वांचा, त्याची सांगीतिक सगळी धुरा मास्तरांवर. इकडे प्रभात कंपनी प्रयोग करते आणि त्याचे संगीत दिग्दर्शक मास्तर, स्वतःच्या मैफिली, स्वतःचा रियाज, भास्कर बुवांकडची विद्या. आता कुठे नवीन मुलाला घडवता, काही सोपं काम नाही आहे. विद्यार्थी स्वीकारणं हे सोपं काम नाही. कदाचित मला असं वाटतं मास्तरांनी स्वतःला ओळखलं असावं त्यावेळेला. अनेक शक्यता आहेत, वेगवेगळ्या शक्यता आहेत मास्तरांनी त्यावेळेला, तरी त्यांना शिकवायला हो म्हटलं नाही. तरी रामभाऊंनी हट्ट सोडला नाही. माणूस सिनेमा झाले, त्याच्यात पुन्हा मास्तरांचंच संगीत. मग पण मागेच लागले मग रामभाऊ त्यांच्या, की मला शिकवाच तुम्ही गाणं. ते जसे मागे लागले तसे मागे लागलेले बरेच जण होते. आता आमचे दुसरे गुरुवर्य मधुसूदन कानेटकर बुवा, हे कानेटकर गुरुजी पण सांगली सोडून पुण्यात येऊन राहिलेले, मास्तरांनी गाणं शिकवावं म्हणून. भीमसेन जोशी सुद्धा पहिले जे निघाले हुबळीहून गुरु शोधार्थ, ते मास्तरांकडे गेले. मास्तरांना शिकवायची त्यावेळेला बुद्धीच होत नाही. ते म्हणाले 100 रुपये फी दे. 37 साली हा मुलगा घर सोडून आलेला, तो रुपया त्यालाच कोणीतरी द्यायची, स्कॉलरशिप द्यायला पाहिजे. हे 100 रुपये म्हणजे 100 रुपये मागणं म्हणजे मी शिकवणार नाही असं सांगणे. पण रामची गोष्ट अशी घडली, भीमसेनजींना तर जावं लागलं पार तिकडे, ते पंजाब पर्यंत गेले गुरु शोधत, कोणी मिळालं नाही. मग विनायक बुवा सापडले मार्ग दाखवणारे, बाबा तुझ्या घराजवळच सवाई गंधर्व आहेत, त्यांच्याकडे शिक. तेव्हा ते मग तिकडून परत इकडे आले, मग विद्या. तर अशी त्यावेळेला प्रत्येक गवयाची परिस्थिती होती. मास्तरांकडे लोक येऊन बसायचे. आता बघा आमच्या एक गुरु भगिनी आहेत, मंजिरी कर्वे आलेगावकर, त्यांचे वडील होते मोहनराव कर्वे, ते त्याच्यामध्ये असे 5-6 लोक असे होते, सारखे मास्तरांकडे यायचे आणि शिकवा म्हणायचे. मास्तर शिकवतो म्हणायचे, प्रत्यक्षात काहीच नाही. मग रामभाऊंना पण ते म्हणाले, शिकवा हो म्हणाले, मला शिकवा हो गाणं. ते म्हणले हो का, मी माझ्या गुरुजींकडे जाऊन राहिलो होतो, तसं तू आमच्याकडे येऊन राहशील का, तर मी तुला गाणं देईन. हो म्हणाले, येतो. लगेच पुण्यातल्या पुण्यात तिथूनच आपल्या घरी गेले. आईला म्हणाले मास्तर हो म्हणाले. तर आई म्हणाली काय सांगतोस, अरे बाबा मग जा की. पण ते म्हणतायत घरी येऊन राहा. मग राहा की. आईची परवानगी मिळाली. रामभाऊंनी आपली त्यांच्या भाषेत, त्यावेळेला वळकटी बांधायची पद्धत होती, सामान घेऊन जायचं म्हणजे वळकटी बांधायची. आपली वळकटी बांधली म्हणाले आणि गेलो गुरुगृही. हा मुलगा राहिलाच आला, म्हणजे मास्तरांवर केवढं मोठं संकट. पण शिकवणं काही होईना. मग संत तुकारामांची ज्यांनी भूमिका केली होती ते विष्णुपंत पागनीस, ते ओळखत होते रामभाऊंना. आणि अशी ही सगळी कथा त्यांना कळली की मास्तरांकडे राम राहतो पण विद्या नाही मिळते त्याला. त्यांनी एक दिवशी त्याला पकडला, लहान तो मुलगा. म्हणाले बाळा तुला गाणं शिकायचं असेल ना तर पहिलं या घरातून बाहेर पड, तुझी मी गाणं शिक्षणाची व्यवस्था करतो, चल माझ्याबरोबर मुंबईला. मग ऐकलं, तुकारामच बोलले. आणि भागनीसांबद्दल माहिती असेल तुम्हाला की ते तुकाराम स्वरूपच झालेले होते. तर त्या मुलाला उचलून त्यांनी घेतलाय आणि मुंबईला आणला आणि वामनराव सडोलीकरांच्या हाती दिला. म्हणाले ह्याला गाणं शिकवूया. आणि ते शिकवतो म्हणाले. रोज सकाळी 4 वाजता ओंकार साधनेपासून, गळ्याच्या रियाजापासून सुरुवात झाली आणि तो रामभाऊंचा जीवन प्रवास.
सांगीतिक विद्यार्जनाचा अधिकृत जीवन प्रवास तिथून सुरू झालाय. आजचं व्याख्यान बराच वेळ चाललेलं आहे, तर मला असं वाटतं की सदा विजयवृत्ती मनोरथी त्यांच्या मनात येईपर्यंतचा जो पुढचा काळ आहे तो कसा आला हे जर का मी सांगितलं विस्ताराने तर अधिक बरं होईल. कारण ज्ञानदेवांचे शब्द आहेत, ते नुसते शब्द नाहीत, ते मंत्र येतो की ह्या मंत्रांनी जो चालेल त्याला यशप्राप्ती होत असते असं सांगणारे ते मंत्र आहेत. तेव्हा त्यांची सिद्धता आपण करतोय. मी जरा थोडक्यात बोलायला पाहिजे होतं समजा, पण थोडं विस्ताराने मला माझ्या गुरुजींबद्दल बोलायचं म्हटलं की मला खूप वेळ लागतो आणि वेळेचं भान राहत नाही. आणि असंच त्यांना पण त्यांच्या गुरुजींबद्दल बोलताना असंच व्हायचं. साधारणपणे ते एकदा आपल्या गुरुजनांबद्दल बोलायला लागले की 2, 2.5, 3 तास म्हणजे कसेही जायचे. असंच आमच्या कानेटकर गुरुजींबद्दल सुद्धा असंच व्हायचं. म्हणजे अगदी पोटात भूक बीक लागली कावळं कोगळून सुद्धा सगळं झालं पाहिजे एका बाजूला, त्यांचं आणि आमचं पानं घेऊन तिकडे, पण आमचं गुरुपुराण काही थांबत नाही असंच असायचं. पण आता आपल्याला थोडं बंधन आहे, तर मला क्षमा करा की मी ह्याच्यातच तुम्हाला रामभाऊंचं त्यांना विजयवृत्ती कशी प्राप्त झाली आणि ती त्यांच्या जीवनातून माझ्या अनुभवाला कशी आली हे सांगणार होतो, पण ते आता पुढच्या व्याख्यानात सांगतो. धन्यवाद.